ही जी नवीन आकृती याच्यात एक ट्रिक आहे पहा, खूप छान. हे असं मोजायला गेलं तर गोंधळून जातो, लक्षात येत नाही पहा त्रिकोण कुठं झाला काय झाला. मग काय करायचं पहा, हे बेस लाईनला जेवढे भाग झालेत ते घ्यायचे पहा. बेस लाईनला किती भाग झालेत त्याला नंबर द्यायचे पहा, 1 2 3. ते असे उभे मांडून घ्यायचे पहा, 1 2 3. सोपं आहे पहा, अवघड नाही, समजावून घ्या फक्त. व्हिडिओ स्किप करू नका, पहा शेवटपर्यंत म्हणजे लक्षात येईल पहा. आता 3 भाग झालेत, ह्या 1च्या पुढे 1च लिहायचंय पहा. मग आता काय करायचंय, 1च्या पुढे 1 लिहिला, मग या दोन्हीची बेरीज करा. 1 आणि 2 किती झाले, 3. ते इथं लिहा. परत हे 3 आणि 3 किती झाले, 6. ते इथं लिहा पहा. आणि आता काय करा पहा, यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 1 10 झाले पहा. पण आता पुढचं फार महत्वाचं आहे पहा. आता काय करायचं, सुरुवातीला जो हा आहे 6 इथं फुली मारायची, मग बरोबर परत फुली, असं अल्टरनेट करत जायचं पहा किती मोठा असेल. मग जो बरोबरचा अंक आला तो याच्यात मिसळायचा आहे पहा. म्हणजे 10 आणि 3 13. 10 आणि 3 13. किती याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये किती होणार, 13 त्रिकोण तयार होणार पहा. तसंच ह्या आकृतीचा आहे पहा. आता आपण काय करणार पहा, अगोदर काय करणार, जे खालचे भाग झाले जरा अवघड जातं समजून घ्यायला, पण एकदा का डोक्यामध्ये ते बसलं ट्रिक की आपण कितीही मोठी अशी आकृती दिली तर चुटकीसरशी त्याचं उत्तर काढणार पहा. काय करायचं, नंबर द्यायचे 1 2 3 आणि 4. ते एका खाली एक मांडून घ्यायचे, 1 2 3 आणि 4. आता 1च्या समोर 1च लिहायचा. मग आता ह्या 2ची आणि 1ची बेरीज करायची, किती आली 3. मग आता 3ची 3ची बेरीज केली, किती आली 6. आता काय करायचंय, या 6ची आणि 4ची बेरीज करायची, किती आली 10. आता यांची सगळ्याची बेरीज करून घ्या, 10 आणि 6 16 17 18 19 20. किती आले 20. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, खालून वरती पहिली फुली मारायची, नंतर बरोबर परत फुली परत बरोबर, असं अल्टरनेट करायचं पहा. पण पहिली फुली मारायची एवढं ध्यानात ठेवा. पहिली फुली, नंतर बरोबर, परत फुली, परत बरोबर. आता जे बरोबरचे अंक आहेत पहा, आता हे 20 आलेत की नाही पहिले त्रिकोणी, हे बरोबरचे अंक आहेत ते त्याच्यात मिसळायचे पहा. 6 आणि 1. मग काय झालं, 20 आणि 6 26 आणि 1 27. म्हणजे ह्या आकृतीमध्ये 27 त्रिकोण आहेत. म्हणजे करा, आणि आपल्या आशा मॅडम या चॅनलला काय करा, सबस्क्राईब नक्की करा.